हॅलो मंडळी, नमस्कार. बबिताज रेसिपीवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चिंबोरीचा रसा पाहणार आहोत. कोणी खेकड्याचं कालवणही म्हणतात. चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी खेकड्यांचे असे वेगवेगळे भाग करून घेतलेले आहेत. खेकड्याचे जे नांगे असतात ते बाजूला करून घ्यायचे आहेत. त्याचा जो वरचा भाग असतो तोही बाजूला करून घ्यायचा आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे मिळतात, पण हे जे काळ्या पाटचे खेकडे असतात ते चांगले असतात आणि ते चवीलाही छान लागतात. तर अशा प्रकारचे खेकडे तुम्ही निवडू शकता. चला तर मग खेकड्याचा जो वरचा भाग असतो तो आपण अशा प्रकारे साफ करून घेणार आहोत. त्याचा जो वरचा भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि जो आतला भाग असतो तो खेकड्याच्या रशामध्ये आपल्याला वापरायचा आहे. चला तर मग अशा प्रकारे मी खेकडे साफ करून घेतलेले आहेत. खेकड्यांना 2-3 पाण्याने स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि त्याचा जो वरचा भाग असतो तर ह्यालाही स्वच्छ मी करून घेतलेला आहे. चला तर मग आता पुढच्या तयारीला लागूयात. तर इथे जे खेकडे आहेत त्यांचे जे नांगे आहेत त्याच्यातल्या नांग्या बारीक बारीक जे असतात त्या नांग्या आपल्याला मिक्सरमध्ये त्यांची पेस्ट करून घ्यायची आहे, त्यांना बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी ज्या नांग्या आहेत त्या निवडून घेतल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता बारीक बारीक नांगे आपल्याला निवडून घ्यायचे. जे जाडजाड असतात ते आपल्याला रशामध्ये वापरायचे आहेत. तर थोडंसं पाणी घालून घेते आणि त्यांची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. तर मी अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट एका पातेल्यामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. त्यामध्ये थोडंसं पाणीही घालायचं आहे आपल्याला. तर मी त्याच भांड्यामध्ये धुवून स्वच्छ पाणी घालून घेणार आहे आणि हे पाणी पूर्ण आपल्याला चमचच्या साहाय्याने छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला एका गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पिठाची कोणतीही गाळणी घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हे पाणी गाळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पाणी गाळून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता सगळं पाणी चमचच्या साहाय्याने एकदम छान प्रकारे ते गाळून घ्यायचं आहे आणि हेच पाणी आपल्याला रशामध्ये खेकड्याचं कालवणामध्ये वापरायचं आहे. याच्यानेच रस्सा घट्ट होतो आणि चवही एकदम छान येते. त्यामुळे अशा प्रकारे हे पाणी मी गाळून घेतलेलं आहे. तर आता जो वरचा भाग असतो ते आपल्याला टाकून द्यायचा आहे. चला तर मग आता पुढच्या तयारीला लागूयात. पाणीही गाळून झालेलं आहे. आता आपण पुढच्या तयारीला लागणार आहोत. तर इथे जे मी मोठे मोठे नांगे घेतलेले आहेत जे खेकड्याचा वरचा भाग आहे त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि हळद घालून त्यामध्ये मिक्स करून 15 ते 20 मिनटं बाजूला मुरवत ठेवणार आहे. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात. तर इथे मी 2 छोटे कांदे घेतलेले आहेत, उभी चिरून घेतले आहेत आणि ते कांद्यांना आपल्याला 1 चमचा तेल घातलं आणि लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे कांदा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता त्यातच मी लगेचच खोबरं घालून घेणार आहे. तर अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत आणि तेही कांद्यासोबतच आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. ते आता एका प्लेटमध्ये बाजूला करून घेते आणि थंड करायला ठेवून देते. चला तर मग आता वाटण तयार करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि कांदा घालून घ्यायचा. लसूण घ्यायचे 10-12 पाकळ्या, अद्रक, कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. तर अशा प्रकारे मी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. खेकड्याचं कालवण आपण कढईतच बनवणार आहोत. तर इथे मी 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि जे वाटलेलं वाटण होतं आपण मसाल्याचं ते त्यात घालून घेणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत त्याला छान प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर इथे काही कोरडे मसाले आपण वापरणार आहोत. तर त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाल्याला छान प्रकारे शिजू द्यायचं आहे. मंद आचेवरच शिजू द्यायचं. तर इथे मी चिकन मसाल्याचा वापर केलेला आहे. तुम्ही यात मटन मसाला किंवा चिकन मसाला काहीही वापरू शकता, त्याची चव अप्रतिम लागते. आता आपलं मसालाही छान तयार झालेला आहे, तेलही छान प्रकारे सुटलेलं आहे. तर यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आणि त्याला वरती तेलाची तरी आली की लगेचच आपल्याला खेकडा सोडून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी 2-3 मिनटापर्यंत मसाल्यामध्येच खेकड्याला शिजू द्यायचं आणि जे आपण पाणी गाळून घेतलेलं होतं ते पाणी यात घालून घ्यायचं आहे आणि रश्याला छान प्रकारे मोठ्या आचेवरच उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं होतं. सुरुवातीला रस्सा पातळ वाटतो, नंतर तो रस्सा घट्ट होत जातो. तर तुम्ही बघू शकता उकळी छान प्रकारे आलेली आहे आणि मंद आचेवरच मी खेकड्याच्या रस्स्याला छान प्रकारे शिजून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता रस्सा किती घट्ट आणि छान प्रकारे शिजलेला आहे आणि जे आपण खेकड्याचं जे नांगे आपण कट केलेल्या होत्या
त्याच्यातल्या जे आपण वाटण तयार केलेलं होतं त्याच्यामुळे खेकड्याच्या रशाला चव छान लागते आणि त्याच्यामुळेच रसा घट्ट होतो। तर तुम्ही बघू शकता खेकड्याचा रसा किती छान प्रकारे शिजलेला आहे आणि दिसायलाही अप्रतिम दिसतो आहे। तर मंडळी, अशाच प्रकारे तुम्ही खेकड्याचं कालवण बनवू शकता, चिंबोरीचा रसा बनवू शकता। अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बबिताज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।